पश्चिम बंगालमध्ये जो सरकार बदल झाला त्यानंतर केवळ पश्चिम बंगालमधलंच नव्हे तर एकूण देशातलं राजकारण म्हणा किंवा देशामध्ये सुद्धा एक मोठा प्रभाव या निवडणुकीचा पडला, या निकालाचा पडला. शुभेंदू अधिकारी हे आता मुख्यमंत्री झालेत, पण ते मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी धडाडीने निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि निर्णय जे आहेत ते केवळ विकासाच्या संदर्भात नाही आहेत, ते एकूण पश्चिम बंगालचा जो काही ऱ्हास झाला होता गेल्या अनेक वर्षांमध्ये आणि त्या ऱ्हासामुळे हिंदू समाज जो आहे तो कुठेतरी सातत्याने दाबला जात होता, हिंदू समाजावर अन्याय होत होता. यातून पश्चिम बंगालला मुक्ती देण्याचं काम जे आहे ते एका अर्थाने शुभेंदू अधिकारी यांनी हाती घेतलेलं आहे असं आपल्याला दिसतं. त्याच्यात प्रामुख्याने सगळ्यात प्रमुख समस्या जी होती ती होती बांगलादेशी घुसखोर, ज्यांनी प्रचंड मोठ्या संख्येने पश्चिम बंगाल हा व्यापलेला आहे अजूनही. आणि या सगळ्यांमुळे जो काही विकासाला खीळ बसत होती, अनेकांचे रोजगार जे ते हिसकावून घेतले जात होते, कारण हे सगळे कमी पैशामध्ये तिथे उपलब्ध होत होते. त्याशिवाय तिकडच्या हिंदू समाजावर अन्याय होत होता मोठ्या प्रमाणावर, कुठेतरी हत्या होत आहेत, जाळपोळ होते, महिलांवर बलात्कार होत आहेत. आणि या सगळ्याला कुठेतरी पाठीशी घालण्याचं काम या आधीच्या सरकारांनी केलं. ममता बॅनर्जी सरकारसुद्धा त्यामध्ये आघाडीवर होतं. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शुभेंदू अधिकारी यांच्यासमोर एक मोठं आव्हान आहे की हे सगळं चित्र बदलायचे आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न करत आहेत.